विलीनीकरणासाठी पवारांच्या राष्ट्रवादीचा काँग्रेसला प्रस्ताव आहे। 15 ऑगस्ट पर्यंत विलीनीकरणासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। तर विलीनीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा नाही, पवारांच्या राष्ट्रवादीने चर्चा फेटाळल्या। पवारांच्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भातले चाचपणी सुरू आहे। काँग्रेस हायकमांडकडून राज्यातील वरिष्ठ नेतृत्वाकडे चाचपणी, राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठांचं मत काय याचीही विचारणा, सूत्रांची माहिती समोर। राष्ट्रवादीला विलीनीकरणाचा प्रस्ताव याआधी देखील दिला होता। नाना पटोलेंचा मोठा दावा, देशाचं संविधान वाचवण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे, भाजपकडून लोकशाही संपुष्टात आणण्याचं काम आहे, पटोलेंचा हल्लाबोल। पवारांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेस विलीनीकरण होत असेल तर त्यांना शुभेच्छा, राहुल गांधी आणि शरद पवारांची टीम चांगलं काम करेल, मंत्री गिरीश महाजन यांचा टोला। तर देशामध्ये विरोधी पक्षाचे 12 वाजले आहेत, महाजनांची टीका। दोन्ही राष्ट्रवादी किंवा पवारांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं विलीनीकरण होईल असं मला वाटत नाही। काँग्रेस बुडती नाव, पवारांचे लोक चांगला पर्याय निवडतील, भाजपच्या चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया। नाना पटोले यांना काँग्रेस हायकमांडने तातडीने दिल्लीला बोलावलं, हायकमांडच्या मनात काय हे कळलं नाही, दिल्लीला जातोय, पटेलांची माहिती, पटोले यांची माहिती। दरम्यान नाना पटोले आज दिल्लीसाठी रवाना होणार आहेत। देशातील सर्व काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडणार। पक्षाच्या हिताला प्राधान्य, कोणाचाही अनावश्यक हस्तक्षेप असल्यास विचार केला जाईल, वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून सुनेत्रा पवारांचा थेट इशारा। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उत्तम खेळाडू, संधी मिळावी, वर्धापन दिन सोहळ्यामध्ये मंत्री पदासाठी धनंजय मुंडे यांचं सूचक वक्तव्य। तर तुमचा इशारा समजला, रिटायर्ड हर्ट झालेल्यांना पुन्हा संधी मिळते, प्रफुल्ल पटेल यांचं विधान। काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाची ऑफर होती, मी नकार दिला, पवारांसोबतच राहणार असं सांगितलं, भुजबळांचं विधान। तर छगन भुजबळ यांनी ती संधी गमावली, काँग्रेस नेते नाना पटोले यांची प्रतिक्रिया। सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती घडामोडींना वेग, पवारांच्या राष्ट्रवादीच्या 3 आमदारांकडून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट, महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा आमदारांचा निर्णय। जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती रात्री उशिरापर्यंत मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये भाजपची खलबतं, नंदकिशोर महाजन, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण यांची उपस्थिती, जळगावातील शिवसेनेच्या बंडखोरीवर देखील बैठकीमध्ये चर्चा। शेतकरी कर्जमाफी संदर्भातील प्रश्नांवरून रोहित पवार यांचं आजपासून पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन। तर पंढरपूरमध्ये लोकांची गैरसोय होईल, रोहित पवार यांनी आंदोलनासंदर्भात विचार करावा, जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र। कर्जमाफीतील जाचक अटी शर्ती काढून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करा। 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ 50,000पर्यंत कर्जमाफीच्या मर्यादेची अट नको, रोहित पवारांची मागणी। विठुरायाची पंढरी सर्व भक्तांसाठी कायम खुली असतानाही बॅरिकेड्स लावून आमच्या मार्गामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न होतोय, आमदार रोहित पवार यांचा आरोप। तर अन्नदात्यासाठीच्या आंदोलनात कितीही अडथळे आणले तरी आंदोलन थांबणार नाही, रोहित पवारांचा निर्धार। अमरावतीचे काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार नाही, सोनोग्राफीमध्ये किडनी स्टोन असल्याचं निदान, हर्षजित देशमुखांचा रुग्णालयातील मुक्काम त्यामुळे वाढण्याची शक्यता। प्रत्येक खात्यामध्ये काही प्रमाणामध्ये नालायकपणा असतो, काही राजकारणी देखील त्याला अपवाद नाहीयेत, मंत्री गणेश नाईक यांचं वक्तव्य। सगळे राजकारणी काही अशुद्ध दुधासारखे नाहीत, गणेश नाईक यांच्याकडून प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या कामकाजाचाही उल्लेख। मुंबईच्या चारकोपमध्ये मनसेकडून महागाई विरोधात हिंदीमध्ये बॅनरबाजी, मनसेच्या दिनेश साळवी यांनी लावलेले हिंदीतील बॅनर चर्चेचा विषय, दिनेश साळवी यांच्याकडून सोशल मीडियावरती सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल। नांदेड विधान परिषद निवडणुकीमध्ये तयारीनिशी उतरलोय, नांदेडचे मवियाचे पुरस्कृत उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकरांची प्रतिक्रिया, निवडणुकीचा बारकाईने अभ्यास केलाय, विजय माझाच होणार आहे, आष्टीकरांना विश्वास। आता बघूया आता टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। कृषी मंत्री दत्ता भरणेंचा डीप फेक फोटो वापरून कृषी विभागामध्ये भरती होत असल्याची बनावट जाहिरात, हवेलीच्या कृषी अधिकाऱ्यांकडून पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल।
अरुण लखानींकडून पंतप्रधान मोदींची महात्मा गांधींशी तुलना, महात्मा गांधी आवाहन करायचे आणि संपूर्ण देश उपवास करायचा. मोदींनी आवाहन केलं आणि लोकांनी काटकसर सुरू केली, लखानी यांचं वक्तव्य. सरसंघचालक मोहन भागवत प्रवास करत असणाऱ्या ट्रेनवर दगडफेक. शताब्दी एक्सप्रेसनं मोहन भागवत कानपूरहून दिल्लीला जात होते. फिरोजाबाद जिल्ह्यामध्ये दगडफेकीची घटना, पुढील तपास सुरू आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची सीआयडीकडून चौकशी, 6 तास चौकशी. विरोधी पक्षनेतेपदी निवडी दरम्यान कथित बनावट स्वाक्षरीचं प्रकरण. चौकशीनंतर अभिषेक बॅनर्जींनी पत्रकारांशी बोलणं टाळलं. तृणमूल काँग्रेसच्या 19 खासदारांच्या सह्यांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र. 18 मे रोजी खासदारांनी अध्यक्षांना पत्र पाठवल्याची माहिती. तर सायोनी घोष, युसुफ पठाण यांच्यासह 19 खासदारांच्या सह्या. काँग्रेसचे नेते कन्हैया कुमार 14 तारखेला पुणे दौऱ्यावरती. साने गुरुजी स्मारकात होणाऱ्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. राज्यात मोसमी पावसाची यावेळेस वाटचाल काहीशी संथ गतीनं सुरू आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा वाढणार आहे. तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. मुंबई, पालघरसह ठाण्यामध्ये उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद करण्यात आली आहे. राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे 29 जूनपासून आंदोलन. महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा. तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. राज्यातील गुणवत्तापूर्ण आणि प्रेरणादायी शिक्षकांच्या शोधाला सुरुवात. आदर्श शिक्षक उपक्रमांतर्गत निवड प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येक केंद्रातून 2 शिक्षकांची निवड करून 15 जून पर्यंत माहिती सादर करण्याचे निर्देश आहेत.